श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण 93वी ओवी पाहतो आहोत. सकळ कर्मी वर्तता, जो देखे आपुली नैष्कर्म्यता, कर्म संगे निराशता फळाची या. सकळ कर्मी वर्तता याचा अर्थ असा की कर्म करायचं, कुठलंही कर्म करायचं, परंतु आपण हे कर्म करत आहोत ही भावना सुद्धा मनात येऊ द्यायची नाही. आपल्या हातून हे कर्म घडलं हे सुद्धा आपण विसरून जायचं आणि कर्म करताना हे कर्म मी भगवंतासाठी करतो आहे आणि भगवंताचं करतो आहे हे भान ठेवायचं. तो मला संधी देतो आहे आणि तो माझ्याकडून ही सेवा स्वीकारतो आहे. त्याने मला हे कर्म करण्याची संधी दिली आणि तोच माझ्याकडून हे कर्म करून घेतो आहे. माझ्या हातून होणारं हे कर्म त्याच्या इच्छेने, त्याच्या सत्तेने, त्याच्या सामर्थ्याने आणि त्याच्याच शक्तीने घडत आहे याची जाणीव असल्यामुळे त्यांना मी कर्म करतो हे भान कधीच असत नाही. आणि म्हणून त्यामध्ये एक प्रकारचं सौंदर्य येतं, एक प्रकारचा आनंद येतो आणि एक प्रकारचं समाधान, शांतता, तृप्ती येते. कर्म करतानाच आपल्याला त्या कर्माचं फळ म्हणजे आनंद आणि समाधान मिळून जातं. मग आपल्याला दुसऱ्या कुठल्याही इतर फळाची अपेक्षाच राहत नाही. मी माझं कर्म इतक्या उत्तम पद्धतीने केलं, इतक्या चांगल्या पद्धतीने केलं की मला आता आणि कुठलं फळ मिळावं ही इच्छाच नाही. अशी आपली मनाची अवस्था झाली पाहिजे. म्हणजे मग कर्म करून देखील आपण नैष्कर्म्य या अवस्थेला पोहोचू की कर्म तर केलेलं आहे पण मी काहीच केलं नाही, मी निष्क्रिय आहे, नैष्कर्म्य अवस्थेमध्ये आहे, अशा आपल्या मनाच्या भावना झाल्या पाहिजेत. आता आपण पुढची ओवी बघूया. ओवी क्रमांक 94. आणि कर्तव्य ते लागी, ज्या दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असं. या माणसाला आपलं कर्तव्यच महत्त्वाचं वाटतं आणि त्याच्या पलीकडे त्याला कुठलंही ध्येय असत नाही. आपल्या कर्तव्यापुढे, आपल्या प्राप्त कर्मापुढे त्याला इतर काहीच महत्त्वाचं वाटत नाही. तो आपलं कर्तव्य कधीही चुकणार नाही. एक कीर्तनकार होते. ते उत्तम प्रकारे कीर्तन करत असत, परंतु म्हणताना ते म्हणत असत, आज माझ्या अंगातून तुम्हाला जे काही दिसतंय, आज माझ्या मुखातून जे काही ऐकू येतंय, आज माझ्या देहबोलीतून जो काही आनंद तुम्हाला दिसतोय, मिळतोय, हे सगळं त्या पांडुरंगाचं आहे. तो मला देत असतो आणि मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्याचा हा देण्याचा प्रवाह जर थांबला तर मी काहीच करू शकत नाही. तो प्रवाह आतमध्ये एकसारखा येतो आहे, वाहतो आहे आणि म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी करू शकतो आहे. ही त्या कीर्तनकाराने मांडलेली जी भूमिका आहे
अगदी तशीच आणि तीच भूमिका माझी सुद्धा आहे. मी सुद्धा आपल्या पुढे हे जे काही बोलतो आहे, प्रवचन करतो आहे, निरूपण करतो आहे, समजून सांगतो आहे, अर्थ सांगतो आहे, सोपं करून सांगतो आहे, सगळ्यांना समजेल अशा भाषेत, अशा पद्धतीने सांगतो आहे, ही सगळी त्या परमात्म्याचीच कृपा आहे. त्याच्याकडूनच मला हा प्रवाह अखंडपणे प्राप्त होत असतो. आणि तो जोपर्यंत वाहतो आहे, येतो आहे, तोपर्यंतच हा आनंद जोशी हे सगळं करू शकतो. एकदा का तो प्रवाह थांबला, एकदा का ते आतून येणं थांबलं, की मी काहीच करू शकत नाही, काहीच बोलू शकत नाही. अहो एवढंच कशाला, मी माझं तोंड देखील उघडू शकत नाही. आज माझ्या तोंडाची ही जी उघडझाप होते आहे, माझं तोंड उघडलं जातंय, बंद केलं जातंय, जिभेची हालचाल होतीये, आतून स्वर येत आहेत, माझं स्वरयंत्र काम करतंय, माझ्या 4 वाणी कार्यतत्पर आहेत, ही सगळी त्या भगवंताची कृपा आहे. वैखरीतून मी जे काही बोलतो ते मध्यमेमध्ये आणि मध्यमेत जे येतं ते पश्चंतीतून आणि पश्चंतीमध्ये जे येतं ते परावाणीतून येतं. आणि परावाणीमध्ये स्फुरण येणं आणि ते आणणं हे काय माझं सामर्थ्य आहे? हे काय माझं कर्तृत्व आहे? शक्यच नाही. मी फक्त वैखरीतून बोलू शकतो, परंतु परापश्यंती आणि मध्यमा या 3 वाणी ज्या कार्यरत असतात, त्या कार्य करतात, ही त्या शारदेची कृपा आहे. आणि माझ्या मेंदूतून योग्य त्या वेळेला योग्य ते विचार बाहेर येणं, त्या विचारांना अर्थ प्राप्त होणं, त्या अर्थाला साजेसा शब्द प्राप्त होणं, तो शब्द माझ्या स्वरयंत्रातून येणं आणि तेच माझ्या वैखरी वाणीतून बाहेर पडणं, ही सगळी वाणीची देवता असणारी जी शारदा आहे, तिची कृपा आहे. आणि माझा मेंदू जो काही काम करतो आहे, जे काही ज्ञान साठवतो आहे, जे काही ज्ञान पुरवतो आहे, योग्य वेळेला योग्य गोष्टी बाहेर काढतो आहे आणि तुमच्या पुढे ठेवतो आहे, ही सगळी त्या गजाननाची कृपा. अशा पद्धतीने अनेक देवदेवतांच्या कृपेने, परमात्म्याच्या कृपेने, प्रभू रामचंद्रांच्या कृपेने, गोपाल कृष्णाच्या कृपेने, त्यांच्या इच्छेने आणि सामर्थ्यानेच या गोष्टी घडून येतात. आणि म्हणून आज हे जे काही कर्म माझ्या हातून घडतं आहे, हे भगवंताच्या इच्छेने, कृपेने आणि सामर्थ्याने आणि त्यानेच पुरवलेल्या शक्तीमुळे घडतं आहे. मी केवळ निमित्त मात्र आहे, एक कळसूत्री बाहुली आहे, नाचवणारा तो आहे, धागे दोरे त्याच्याच हातात आहेत. तो जसं नाचवेल तसं मी नाचतो, तो जसं बोलवेल तसं मी बोलतो. माझा बोलविता धनी तोच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्म म्हटलं की कर्तव्य आलं आणि विवेकी माणसं कधीही आपलं कर्तव्य चुकणार नाहीत. कर्तव्य हेच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं आणि कर्तव्याच्या पलीकडे त्यांना दुसरं काहीच महत्त्वाचं नसतं, श्रेष्ठ नसतं. ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं अध्यात्माच्या
परमार्थाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेलं असल्यामुळे त्यांची उंची फारच वेगळी आहे. त्यांची विद्वत्ता, त्यांचं ज्ञान या सगळ्याच गोष्टी असामान्य आहेत. भगवान सांगतात की अशा माणसाला लोक पंडित म्हणतात. सबुद्धिमान मनुष्येषु. तर खरा बुद्धिमान कोण? आपण जो व्यवहारामध्ये हुशार असतो त्याला बुद्धिमान म्हणतात. ज्यांची बुद्धीची धारणा जास्त असते त्यांना आपण बुद्धिमान म्हणतो. परंतु भगवंत काय म्हणतात? जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तोच खरा बुद्धिमान होय. कर्म करायचं, परंतु ते मी केलं असं न म्हणता माझ्याकडून ते घडलं गेलं, कुणीतरी करवून घेतलं आणि म्हणून मी काहीच केलं नाही या भावनेत राहायचं. कर्म तर करायचं, पण मी केलं नाही असं म्हणायचं आणि कर्मामध्ये अकर्म पाहायचं. आणि भगवान म्हणतात अकर्मामध्ये कर्म पाहायचं. आता हे नेमकं काय गौड बंगाल आहे ते आपण थोडंसं सविस्तर समजून घेऊया. कर्मामध्ये अकर्म कसं आणि अकर्मामध्ये कर्म कसं या दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊया. माणूस म्हटला की त्याच्यामध्ये दोन भाग येतात. एक जडत्व किंवा ज्याला आपण अचेतन असं म्हणतो, तो भाग म्हणजे माणसाचं शरीर, माणसाचा देह. तो जड आहे, अचेतन आहे. आणि म्हणून जेव्हा माणूस मरतो तेव्हा हा अचेतन असणारा, जड असणारा, पंचमहाभूतांपासून आणि 3 गुणांपासून बनलेला हा देह आपण जाळून टाकतो किंवा पुरून टाकतो. कारण का? तर त्या देहाला कोणतीच जाणीव नसते, चैतन्य नसतं. तो अचेतन असतो, जड असतो. परंतु हा अचेतन असणारा, जड असणारा देह जो कोणी चालवतो, हे जे काही आत आहे, ज्याच्यामुळे आपला हा देह हलतो, बोलतो, चालतो, खातो, पितो, झोपतो, उठतो, बसतो, हलतो, बोलतो, या सगळ्या गोष्टी या जड देहाकडून जो कोणी करून घेतो त्याला आत्मा म्हणतात. आणि तो आत्मा चैतन्यमय आहे, चेतनमय आहे, जिवंत आहे. त्याला जाणीव असते, त्याला भावना असतात, त्याला मन असतं. म्हणून आत्म्यालाच आपण मन म्हणतो, बुद्धी म्हणतो. चित्त म्हणतो, हृदय म्हणतो. बघा, सॉरी हृदय म्हणजे आत्मा नाही, त्या हृदयात वास करणारा तो आत्मा. सर्वसाधारणपणे आपण असं मानतो की शरीरामध्ये आत्मा हृदयामध्ये वास करतो. का? कारण आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अवयव कुठला असेल तर हृदय. आणि ते जर बंद पडलं
तर रक्तप्रवाह थांबतो आणि रक्तप्रवाह थांबला की सगळंच संपलं. आणि म्हणून जोपर्यंत आपलं हृदय सुरू आहे, चालू आहे, धडधडतं आहे, तोपर्यंत आपण जिवंत आहोत असं मानलं जातं. एकदा का हृदयाची धडधड थांबली की रक्त थांबतं आणि रक्त थांबलं की नाडीचे ठोके जे आपल्याला ऐकू येतात ते थांबतात. आणि मग डॉक्टर त्या माणसाला मेला म्हणून जाहीर करतात. म्हणून हृदय चालू असणं, हृदय धडधडणं हे जन्मापासून मरेपर्यंत अखंडपणे रोज सातत्याने सतत कायम चालू असतं. एक क्षणभर सुद्धा हृदय बंद नसतं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून या देहामध्ये, या शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचा अवयव कुठला असेल तर हृदय. आणि अशा या सर्वात महत्त्वाच्या अवयवामध्ये, हृदयामध्ये तो आत्मा असतो, तो वास करतो. आणि म्हणून त्याच्या असण्यामुळे आपलं हृदय धडधडतं आणि हृदय धडधडण्यामुळे इतर गोष्टी काम करतात, आपलं शरीर काम करतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.